नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप सगळ्यांचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जे आहे तर ते स्टार्ट झालं असेल. पण जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली कन्फ्युजन जे आहे तर ते असतं जेव्हा प्रश्न येतो हाऊ विल यू कन्वर्ट डॅश डॅश टू डॅश डॅश. ओके, मग त्या ठिकाणी कन्फ्युजन जे आहे तर ते होतं. कन्फ्युजन यासाठी होतं की त्या ठिकाणी एकच रिएक्शन्स तुम्हाला यूज करायची नसते किंवा एकच रिएजंट यूज करायचे नसतात. तर तोच टॉपिक मी आज तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे. तर प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल. क्वेश्चन आहे हाऊ विल यू कन्वर्ट आयसोप्रोपिल क्लोराइड टू एन प्रोपिल क्लोराइड. आता बघा आयसोप्रोपिल क्लोराइडचं स्ट्रक्चर CH3CH CH3 अगेन Cl. दिस वन आयसोप्रोपिल क्लोराइड. याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे CH3CH2CH2Cl मध्ये एन प्रोपिल. सगळ्यात फर्स्ट या ठिकाणी जो तुम्ही रिएजंट यूज करणार आहात तर तो रिएजंट यूज करणार आहात KOH अल्कोहोलिक KOH. जर तुम्ही अल्कोहोलिक KOH यूज करत असणार तर या ठिकाणी जनरली क्लोराइड आणि क्लोरीन आणि हायड्रोजन जे आहेत तर ते रिमूव्ह होतात आणि डबल बॉन्ड जो आहे तर तो फॉर्म होतो. याच्यानंतर तुम्हाला ऍडिशन करायची आहे HBr. इट्स अ पेरॉक्साइड. इट्स अँटी मॉर्कोनिकॉफ रूल. अँटी मॉर्कोनिकॉफ रूल नुसार जो प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर तो प्रोडक्ट झाला तुमचा CH3CH2CH2Br. ओके, इकडच्या साईडला लिहून घेते मी प्रोडक्ट CH3CH2CH2Br. नंतर तुम्हाला ऍडिशन करायची अगेन KOH. इट्स ॲक्वियस KOH. ॲक्वियस KOH मध्ये CH3CH2CH2OH. Br रिमूव्ह होणार आणि OH जो आहे तर तो ऍड होणार आहे. फायनली ऍड करून टाका थायोनिल क्लोराइड प्रोडक्ट तुमच्या समोर. दिसला सगळ्यांना? एन प्रोपिल. या रीतीने रिएक्शन कन्व्हर्जन करायचे असते. थँक्यू.